नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीवाडीतील जयंत बैलगाडी शर्यतीचा थरार। शिरूरच्या हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोला राजाने मारले मैदान। क्षणाक्षणाला मागे पुढे होणाऱ्या बैलगाड्या, श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आणि काही सेकंदाच्या अंतराने 3ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बैलगाडीने प्रथम क्रमांकावर येत जिंकलेले मैदान। अशा उत्कंठा वाढवणाऱ्या सांगलीवाडीतील बैलगाडी शर्यतीने हजारो शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। सांगलीवाडीतील महालक्ष्मी यात्रा 2025च्या निमित्ताने युवा नेते अभिजित कोळी यांच्या वतीनं कवठेपिरान रोडवरील लक्ष्मी फाट्याजवळील मिठारकी पट्टा येथे पार पडलेल्या मानाच्या जयंत बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल बैलगाडी विभागामध्ये शिरूरच्या हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोला राजाने प्रथम क्रमांक पटकावला। विना लाठीकाठी मोटरसायकल अशा पार पडलेल्या शर्यती पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, विजापूर जिल्ह्यातील हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली होती। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला। हेलिकॉप्टर बैजाचे मालक बाळू हजारे आणि सांगोला राजाचे मालक रावसाहेब मेटकरी यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले। महालक्ष्मी यात्रा 2025 निमित्त गेले 4 वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते। प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो। सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात। त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो। आणि इथं 15 दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते, मित्र, या परिसरातील सर्व नागरिक यांचा मी आभार मानतो। टोटल 4 गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या। जनरल गटमध्ये 1.25 लाख, 1,75,000 अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती। तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली। टोटल बैलगाड्या घोडगाडी मिळून टोटल 60 गाड्या यात समावेश होत्या। अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांच्या स्पर्धांचं आयोजन करतात। अभिजित कोळींनी सलग 4 वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं, दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा, ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे, जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं। फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल। आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अनेकांनी केले प्रयत्न। आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झाल्यात हे एक मात्र खरं आहे।